विद्यार्थी. ओके. आलेच सर विद्यार्थी. के बेटा. ओके. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी पुन्हा एकदा प्राध्यापक गजानन कदम सर आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आहेत का सर्व? गुड इव्हनिंग एव्हरीवन. ओके, गुड इव्हनिंग. काल आपण गणितामधला महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे, नमस्ते अनिल सर, तो म्हणजे लसावी आणि मसावी हा पाहिला. तसा पाहिला तर लसावी आणि मसावी हा थोडासा अवघड विषय आहे. काल आपण डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न केला, एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला, तर याच्यामधून बऱ्याच जणांना त्या कन्सेप्ट क्लिअर होत झाल्या असतील, काही जणांच्या आणखी राहिल्या असतील. तर आज आपण ते पण क्लिअर करू. सर्वजण आलेले आहेत. चला, काल सर्वांना लसावी आणि मसावी थोडासा प्रमाणात असेल समजला असेल. आज आपण उदाहरण घेऊ. आज पण शक्यतो पूर्ण लेक्चर आपलं याच्यावरच असणार आहे, लसावी आणि मसावी, कारण हा 2 दिवसाचा चॅप्टर नाही. खूप मोठ्या प्रमाणात याच्यावर गणित विचारले जातात आणि हे सर्व तुम्हाला यायला पाहिजे. चला, आज पहिलं उदाहरण आपण पाहू. लसावी मसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य, महत्तम सामायिक विभाज्य. एलसीएम म्हणजे लोएस्ट कॉमन फॅक्टर, एचसीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन मल्टिपल, हायेस्ट कॉमन फॅक्टर, लोएस्ट कॉमन मल्टिपल. चला, एक उदाहरण पाहू आपण. आता वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपल्याला पाहायचे आहेत. एक मिनिट. चला, पहिलं उदाहरण पाहू. 14 आणि 21 या दोन संख्येचा लसावी आणि मसावी आपल्याला काढायचा आहे. 14 आणि 21. चला, ज्यांना लसावी मसावी समजलेला आहे त्यांनी उत्तर द्यायचं आहे. वही पेन जवळ घेऊन बसा. हा, प्रिया मॅम, मसावी बरोबर. ओके, गुड. चला, बऱ्याच जणांची उत्तर येत आहेत. ओके, अर्चना इकडे लक्ष द्या. 14 आणि 21 ह्या मूळ अवयव पद्धतीनेच आपल्याला गणित सोडवायचे आहेत. दोघांना कॉमन कशाने भाग जातो? तर दोघाला कॉमन कशानेच भाग जात नाही, एक न भाग जातो. बरोबर आहे. 14 एक 14, 21. तर याच्यामध्ये
त्याचा मसावी आहे 1 आणि लसावी थांबा 1 मिनिट, 7 न भाग जातो, 7 1 7, 7 2 14, 7 1 21. पुन्हा आता कॉमन कशाने भाग जात नाही, म्हणजे लसावी मसावी आहे कॉमन 7 आणि लसावी आहे बघा 7 × 2 × 3 का, हे सामायिक विभाज्य, हे 7 हा सामायिक विभाज्य आहे, 2 आणि 3 हे असामायिक विभाज्य आहेत, या तिघांचाही गुणाकार करायचा, 7 × 2 × 3, 7 2 14, 14 1 14, 14 2 18, 14 एकूण 42, 42. तर 7 7 हा मसावी आहे आणि 42 हा लसावी आहे बघा, 7 हा मसावी आहे आणि 42 हा लसावी आहे. बऱ्याच जणांचं उत्तर चुकलेलं आहे, मे बी, म्हणजे काही जणांचं उत्तर बरोबर आहे त्यामध्ये. समजलं काय, याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे का ते सांगा. मसावी 7 आणि हा समजलं, ओके. नो, माधुरी मॅम नाही समजलं. ओके, 14 आणि 21 ला आपल्याला सुरुवातीला तरी 2 न भाग घालायचा, 2 न भाग जातो का याला, 14 ला जातो, 21 ला जात नाही. कॉमन कोणत्या संख्येने भाग घालायचा, 2 न जात नाही, 3 न जात नाही, 5 न जात नाही, ह्या मूळ संख्येनं भाग घालायचा असतो. त्यानंतर 7 राहिले, 7 न भाग जातो, 7 2 14, 7 3 21, 2 2 आणि 3 चा भाग बसला. आता पुढं या दोन संख्येला भाग घालायची गरज नाही, कारण दोन्ही कॉमन संख्येनं भाग जात नाही. त्याच्यामुळे मसावी येताना 7, मसावी हा समान विभाजक असतो, त्याच्यामुळे 7 येतो आणि लसावी हा, ओके, काय म्हणतायत, चला समजलं काय, एक कमेंट. ओके, समजलं असं म्हटलं, ठीक आहे, चालेल, ओके, गुड, सर्वांना समजलं. चला पुढचं उदाहरण घ्या. आता आपल्याला एकाच वेळेस जर जास्त अंक दिले तरी पण आपल्याला गणित सोडवता यायला पाहिजे. आता उदाहरणार्थ एक मोठं गणित देतो, बघूत आता ते येतं का. वेळ लागू द्या, पण उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. संख्या थोड्या जास्त आहेत, 16 12 16 32, 16 32 36 48 56, 16 32 36 48 आणि 56 एवढ्या संख्येचा आपल्याला मसावी काढायचा आहे आणि लसावी पण करायचा आहे. 5 संख्या आहेत, पण 5 संख्येचा एकदाच लसावी आणि मसावी काढायचा आहे. बघा जमतं का, जमेल. नियम तोच आहे, नियमात काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, त्याला वेळ लागू द्या, थोडस कॅल्क्युलेशन. हा, योगिता मॅम अगदी बरोबर आहे, एलसीएम आपला बरोबर आलेला आहे. माधुरी मॅम बरोबर. एलसीएम नाही, एल योगिता मॅम आपला एलसीएम एससीएफ होता तो.
सुमेश सर बरोबर. मसावी आपला बरोबर आहे. हा. सिद्धेश सर. एलसीएम 4 नाही. हम्म. मसावी म्हणजे HCF. HCF. मसावी म्हणजे काय? HCF. आणि हा LCM. हा. पुन्हा मॅम आपलं दोन्ही उत्तर बरोबर आहेत. गुड. कॉंग्रॅच्युलेशन. नो. बर, आणखी कोणी उत्तर देणार आहे का? बर, आपण हे बोर्डवर गणित लिहू. ओके. ओके. हा. माझं आपला लसावी पण बरोबर आला. दोन्ही उत्तर बरोबर आहे, लसावी आणि मसावी. चला बोर्डकडे पहा. प्रथमेश सर अगदी बरोबर आहे. आता या सर्व संख्या ज्या आहेत, या सर्व 5 संख्या आहेत. पण 5 जरी संख्या असल्या तरी आपल्याला लसावी मसावी काढण्यामध्ये काही अडचण नसली पाहिजे. आपला लसावी चुकला मॅडम, आता जो ज्यांनी उत्तर दिलेलं आहे. मसावी बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या. या सर्व संख्या मांडा या तक्त्यामध्ये. 16, 32, 36, 48 आणि 56. ओके. आता इकडे लक्ष द्या. या सर्व संख्यामध्ये एक तुम्ही जर नोटीस केलं तर या सर्व संख्या ह्या सम आहेत. सर्व संख्या सम आहेत कारण इथं 6 आहे, 2, 6, 8 आणि 6. तर ह्या सर्व संख्या सम आहेत. ज्या वेळेस सर्व संख्या सम असतात त्याला 2 ने अवश्य भाग जातो. त्याच्यात काही दुमत नाही, 2 न भाग जातच असतो. म्हणून आपण सुरुवातीला 2 न भाग जातो. 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 18 दोन्ही 36, 2 आणि 4, 24 दोन्ही 48 आणि इथं 2 1 उरला 6 16, 8 दोन्ही 16, 28 दोन्ही 56. ही दुसरी स्टेप समजली का? एवढं मला सांगा. दुसरी स्टेप कळाली का? ही स्टेप महत्वाची आहे. आता या ठिकाणी बघा, इथं पण 8 6 8 4 आणि 8 या सर्व संख्या सम आहेत. त्यामुळे आपल्याला इथं सुद्धा आपल्याला 2 न भाग घालायला काही हरकत नाही. 2 न भागाला 2 8, 8 दोन्ही 16, 9 दोन्ही 18, 12 दोन्ही 24 आणि 14 दोन्ही 28. आता इथं थोडस थांबा. त्याचं कारण असं आहे की इथं 4 आहेत, 2 न भाग जाईल, इथं 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 2 न भाग जात नाही, इथं 3 न भाग जातो. त्याच्यामुळे कॉमन जे मल्टिपल येणार आहे, कॉमन मल्टिपल फक्त हे 2च येणार आहे. कॉमन मल्टिपल सामायिक विभाज्य, सामायिक विभाज्य 2च असणार आहे. म्हणून आपण हे 2 बाजूला घेऊ. 2 गुणिले 2 बेदोनी 4 म्हणजे आपला इथं मसावी येतो 4. म्हणजे एवढ्या 5 संख्या जरी दिला तरी आपल्याला मसावी निघालेला आहे. हा मसावी समजला का सांगा? मसावी कसा आला समजलं का? काजल मॅम हो म्हणतायत. आणखी कोणाला समजलं नाही असं? हा अनिल सर आपल्याला पण समज. ओके. तर हे तर सोपं आहे. आता मसावी समजला 4 आला. लसावी, हा लसावीच लक्ष द्या. आता आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला? याच्या पुढे जेवढ्यांना भाग जातो, कारण याच्यामध्ये बऱ्याच संख्येला म्हणजे 4 संख्येला भाग जातो, 1 संख्येला भाग जात नाही, त्याच्यामुळे आपण 2 न भाग घालू शकतो. आपण काही प्रॉब्लेम नाही. 2नच भाग झाला, या संख्येला आपण पुन्हा भाग घालू. 2 दोन्ही 4, 2 चौक 8, त्याला भाग जात नाही म्हणून जशाच तशी संख्या घ्या. इथं 6 दोन्ही 12 आणि 7 दोन्ही 14.
पुन्हा आता आपल्याला 2 न भाग घालायचा आहे, कारण बे एक बे, बे दोन्ही 4, 9 ला भागच जात नाही, 6 ला जातो, 3 दोन्ही 6, 7 ला भाग जात नाही. आता इथं आपण स्टॉप करून गुणाकार करू शकतो, किंवा आपल्याला पुढे वाढवायचं असेल तर आपण पुढे पण वाढवू शकतो. एक तर इथं संपला, आपल्याला इथं 2 न पण भाग घातला, बे एक बे, म्हणजे इथं पण 1 आला, इथं 9 घ्या, 3 घ्या, 7 घ्या. हे जर असंच आपल्याला याच पद्धतीने फक्त उभी लाईनिंग मधले जर गुणाकार करायचा असेल तर, आता इथं 9 आहे म्हणजे 3 न भाग जातो, 1 1 3 त्रिक 9, 3 1 3, इथं 7, पुढं 7 आणि 3 आणि 7 राहिले, 3 1 3, म्हणजे इथं पण 1 आला, आणि पुढं 7 7 हे करण्यासाठी 1 1 1 1 7 1 7 1 7, म्हणजे सर्व शेवटच्या रकान्यामध्ये 1 1 आलेला आहे, म्हणजे आपला भागाकार संपला. आता आपल्याला काय करायचंय, हे जे 2 सामायिक आहेत आणि हे जे राहिलेले असामायिक आहेत, या सर्वांचा गुणाकार करायचा आहे. मग हे गुणाकार करायचा म्हणजे कसं बघा, 2 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, ओके. पुढे राहिले 2 वेळेस 3, राहिले 7. आता या सर्वांचा गुणाकार करायचा आहे. ओके. बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, एवढ्यांचा गुणाकार आला 32. आपण ह्याच्यामध्ये करू, गुणुले 3 त्रिक 9, 9 सती 9 सती 63, 6 आणि 3. आता या दोघांचा गुणाकार करू, बघा. हम्म. किती आला? बे त्रिक 6 आणि साई दोन्ही 12, हे पहिलं भाग दिला, 3 त्रिक 9 आणि साहित्रिक 18, 6 9 2 11, हाताला 1, इथं झाले 10, इथं झाले 2, म्हणजे उत्तर आलं लसावी बरोबर 2016. आता समजलं का सांगा, कुठं समजलं नसेल तर मी तुम्हाला आणखी सांगतो. हे सर्व असामायिक आहेत, असामायिक विभाजक. हे सर्व असामायिक विभाजक आहेत. बघा, सर्वांना समजलं का? सर्वांना समजलं असेल तर आपण पुढे जायला. आता हे खूप मोठं गणित होतं, परंतु आपल्याला बघा, गणितामध्ये गणित कितीही मोठा असू द्या, कितीही छोटा असू द्या, गणितामध्ये नियम महत्वाचे आहेत, फॉर्म्युले महत्वाचे आहेत, उत्तर 100% निघतं. चला, हे एवढं गणित समजलं तर लसावी 80% समजला. तर मग एवढं समजलं तर 80%च का, 20% का नाही? त्याचं कारण असं आहे, आता पुढचे गणित बघा कसे इंटरेस्टिंग आहे. आणखी एक आपण उदाहरण पाहू. यामध्ये आताच्या सारखं घेऊ, 6 म्हणजे फक्त 4 संख्या घेऊत आपण, 16 24, हे एकच गणित घेऊत असं, 36 आणि 54, 16 24 36 54.
पटकन आखणी करा आणि उत्तर द्या. 16, 24, 36, 54. बरोबर आहे काजल मॅम, मसावी. माधुरी मॅम बरोबर आहे आपलं पण. नाही, नाही मॅम, चेक करा. माधुरी मॅम, मसावी चुकला. हम्म, एक भाग जातो 16. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे माधुरी मॅम, बरोबर आहे आपलं, बरोबर आहे. आणखी दोन न भाग जातो ना. जात नाही का? हा, बरोबर आहे, जात नाही. जात नाही. माधुरी मॅम करेक्ट करा. 4 नाहीये उत्तर. हा, योगिता मॅम, एलसीएम बरोबर आला तुमचा. दोन्ही पण बरोबर आला, एचसीएफ पण आणि एलसीएम पण. गुड. पूनम मॅम बरोबर. एचसीएफ एलसीएम दोन्ही पण बरोबर आहे. बरोबर. करेक्ट. माधुरी मॅम. रितेश सर, एचसीएफ चुकला. स्वाती मॅम बरोबर आहे. रितेश सर थोडस चेक करा, दुसऱ्या स्टेपला भाग जात नाही दोन नाम. किरण मॅम बरोबर आहे, दोन्ही पण उत्तर बरोबर आहेत. एलसीएम आणि एचसीएफ दोघं पण, दोन्ही पण बरोबर आहे. वैभव मॅम आपला लसावी बरोबर आहे. ठीक. आणखी सुमेश सर बरोबर. जयश्री मॅम बरोबर. ओके. सुवर्णा मॅम बरोबर आहे आपलं. ओके. चल, बोर्डकडे पहा. काजल मॅम म्हणतात तर लसावी येत नाही. बरं ठीक आहे, इकडे लक्ष द्या. ओके. हम्म. आता बघा. हा, आता बघा, या सर्व समसंख्याच आहेत. म्हणजे याला 6, 4, 6, 4, म्हणजे दोघांना पण 2 न भाग जातो, म्हणून 2 न भाग झाला. 16ला 2 न भाग घातल्यानंतर उत्तर किती येतं? 8. 8, 8 दुने 16, 12 दोन्ही 24, 18 दोन्ही 36 आणि 27 दोन्ही 54. आता दुसऱ्या स्टेप मध्ये 8ला भाग जातो 2 न, 12ला जातो, 18ला जातो, 27ला 2 न भाग जात नाही. म्हणजे इथं कॉमन भाग जाणारच नाही आता पुढं. म्हणून सामायिक विभाजक फक्त हा एकच आहे, म्हणून मसावी डायरेक्टली तुम्ही लिहू शकता 2. इथं काही प्रॉब्लेम नाही. आता बऱ्याच जण, काही जणांचं कन्फ्युजन आहे की लसावी चुकतोय सर. तर लसावीसाठी इकडे लक्ष द्या. आता मसावी तुम्हाला समजला, मसावीला काही प्रॉब्लेम नाही. मसावी आणखी असं कोणी आहे का ज्याला मसावीचा प्रॉब्लेम आहे, मसावी समजत नाहीये सर, असं कोणी आहे का? मसावी समजला नाही सर, असं कोणी आहे का? कॉमन, या सर्वांना भाग जाईल अशी कोणतीही एक संख्या असं जर असेल तरच फक्त सामायिक विभाजक निघतो. तर मसावी समजला आपल्याला.
आता लसावी बद्दल बोलू आपण. आता पुढे भाग झाला. आता 27 ला भाग 2 न जात नाही, पण बाकी संख्या 1 2 3 तीन संख्येला भाग होतो. कोणत्याही दोन संख्येला जर भाग जात असेल तर भाग घालायचा. एक संख्येला भाग फक्त एकाच संख्येत म्हणजे कोणत्याही दोन संख्येला जर भाग जात असेल तर भाग घालायचा. आता इथं दोन न भाग जातो. 4 2 8, 6 2 12, 9 2 18. 27 ला भाग जात नाही, 27 तसं ठेवा. पुढे आता इथं बघा, 2 न भाग जातो पहिल्या संख्येला. 2 2 4, 3 2 3 2 6. 9 ला भाग जात नाही, 27 ला भाग जात नाही. आता इथं आपण 2 न भाग घालू शकतो किंवा 3 न पण भाग घालू शकतो. पहिला रकाना जर क्लिअर करायचा असेल तर 2 न भाग घाला. 2 1 2, 3 दशक तसेच 9 दशक तसेच 27 दशक. आता पहिला जर आपला रकाना ओके. आता इथं 3 न भाग घाला. 3 1 3, 3 त्रिक 9 आणि 9 1 9 9 9 ते 27 म्हणजे 9 त्रिक 27. पुढे आणखी भाग जातो. जोपर्यंत शेवटच्या रकान्यामध्ये 1 येत नाही तोपर्यंत भाग घाला. 3 1 3, खाली राहिले 3. शेवटी 3 न भाग घाला. 1 1 1, 3 1 3 झाले. शेवटच्या रकाना मध्ये शेवटच्या बॉक्स मध्ये सर्व एक एक आले. आता ज्या उभ्या लाईन मध्ये जेवढे काही अंक आले त्या सर्व अंकांची बेरीज करायची, गुणाकार करायचा आहे. बघा, लसावी 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2, 1 2 3 4, 4 1 2 3 4, 4 घेतले 2 आणि 3 किती आहेत? 1 2 3, 1 2 3, 3 घेतले म्हणजे 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7. सर्व संख्या घेतल्या, गुणाकार करा. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. इथं आले हे गुणाकाराला 16 आणि 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. आता या 27 आणि 16चा गुणाकार करायचा. 7 सकून 4 आणि 6 दोन्ही 12, 12 16, 7 1 7 आणि 2 2 13 4. उत्तर आलं 432. लसावी आला 432. हे समजलं का बघा? काजल मॅम, आपल्याला समजलं का? किंवा कुठे समजत नाही हे सांगा. ओके. पण याच्यामध्ये असं कोणी आहे का ज्याला समजलंच नाही आतापर्यंत? सर्वांना समजलं आहे. तर सामायिक 2, हो बरोबर आहे. ते आहे मॅम. मी 27च्या समजलं. ठीक आहे. काही कन्फ्युजन नाही. याचं मल्टिप्लिकेशन येत नाही. 27चं 2 न मल्टिप्लिकेशन येणारच नाही. फक्त इथपर्यंतच कॉमन भाग जातो. बाकी सगळ्यांना कॉमन भाग जात नाही, त्याच्यामुळं सेपरेट सेपरेट आपण एक एक इलिमिनेट करायचो. पहिला पहिला अगोदर टेबल आहे तो आपण 1 वर आणायचा, बाकी सर्व 1 वर येतात. आता पुढे शॉर्टकट पण आपण पाहू. ओके, चला. आता एकदा लक्ष द्या. आता हे आपण लसावी आणि मसावी पाहिले, पण अशाच पद्धतीचे प्रश्न येतात असं नाही. हा एकदम सरळ प्रश्न आहे. अंक दिले आणि तुम्हाला लसावी काढा किंवा मसावी काढा, दोन्ही मधलं कोणतं एकच विचारतात. लसावी तरी विचारतात किंवा मसावी तरी विचारतात. पण टेस्टला असा सरळ प्रश्न विचारत नाही किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असा सरळ प्रश्न विचारत नाही. मग काय,
तो फिरून प्रश्न विचारला जातो. आता फिरून कसा विचारला जातो किंवा याच्यातले दुसरे टाईप कोणते आहेत हे तर आपण घेतलं आपण कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. आता कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो तर आपण उदाहरण देऊ ते. हे उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीचे पण प्रश्न येतात. चला पहा प्रश्न पहा. आता थोडेसे हे हार्ड क्वेश्चन्स आहेत. अशा पद्धतीने येतात. दोन अंकी दोन अंकी दोन दोन अंकी दोन संख्यांचा मसावी दोन अंकी दोन संख्येचा मसावी 14 व लसावी 490 आहे. तर बरं ठीक आहे. हे तर आणखी अवघड होईल. थोडस एक मिनिट. हे जादूगर एक हे गणित पहा. ही कन्सेप्ट समजून घ्या. दोन संख्या दोन संख्यांचा दोन संख्यांचा लसावी 144 व दोन संख्येचा लसावी 144 व मसावी 12 आहे. छत्तीस आहे. एक संख्या 36 आहे. तर दुसरी संख्या कोणती? बघ
एक मिनिट हा, 1 मिनिटात सगळं सॉल्व्ह करूया. गजानन कदम सर या बा, तुम्हाला केलं मी को होस्ट. तुमचं माईक चालू करा. माईक चालू करण्यासाठी पाठवले रिक्वेस्ट. तुम्हाला केलं स्पॉटलाइट. यस, कीप इट अप. ऍक्च्युली काय हा टेक्निकल इश्यू होता, को होस्ट चेंज झाला त्याच्यामुळे. आता ओके, सर्वांना आवाज येतोय? ओके, क्लिअर आहे आवाज. सर्व हा, सर्वांना व्हिडिओ दिसतोय? ओके, ठीक आहे. चला, ओके, चला मेन होस्ट केलेलं बोर्डकडे आहे तुम्हाला. पहा. ओके, बोर्डकडे पहा. दोन संख्येचा लसावी 144 व मसावी 12 आहे. त्यापैकी एक संख्या 36 आहे, तर दुसरी संख्या कोणती? असा प्रश्न आहे. आता आपले रेग्युलर जे लसावी काढा मसावी काढा ह्या प्रश्नापेक्षा हा थोडासा वेगळा आहे. प्रश्न तोच आहे, त्याच पद्धतीचा आहे, परंतु पद्धत वेगळी आहे. असा प्रश्न आला तर काय करायचं? आणि असा हमखास प्रश्न येतो टेटमध्ये असेल किंवा कोणत्याही याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. तर याचं सोल्युशन काय आहे? याच्यासाठी एक सूत्र आहे. सूत्र काय आहे बघा. सूत्र आहे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. बघा इथं लक्षात. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी, हे एक सूत्र आहे. या सूत्रानुसार हे गणित सोडवायचं आहे. कसं ते पहा. आता इथं जर पाहिलं आपण, पहिली संख्या कोणती आहे किंवा त्याच्यातली एक संख्या आहे 36. आपण पहिली संख्या कन्सिडर करू त्याला 36. दुसरी संख्या माहित नाही, दुसरी संख्या आपल्याला काढायची. दुसरी संख्या बरोबर मसावी किती आहे? 12. लसावी किती आहे? 144. ज्याला इक्वेशन सोडवता येतात त्यांना हे गणित सोडवता येतं. 48 एक मिनिट. ज्यांना इक्वेशन सोडवता येतं त्यांना हे गणित बरोबर सोडवता येतं. बरोबर आहे मॅडम आपलं. सर आहे श्रेयस देशमुख सर, आपलं बरोबर आहे. यामध्ये काय करायचं बघा. आता त्याचा नियम असा असतो, 36 गुणिले दुसरी संख्या 12 गुणिले 12 म्हणजे मसावी आहे, लसावी 144 आहे. दुसरी संख्या काढायची म्हणून आपण दुसरी संख्या इथं घ्या. दुसरी संख्या पुढचा 12 गुणिले 44 जशा तसं लिहा, भागात छेद लिहा 36. आता हे असं का, हे थोडंसं समजून घ्या. ज्यांचं गणिताचं बॅकग्राऊंड नाही त्यांना हे समजणार नाही. हे बरोबर चिन्ह जे असतं ते इक्वेशन्स मध्ये वापरलं जातं. जसं की आपण तराजू पाहतो, तराजू जे असतं ते तराजूचे दोन्हीही पारडे जे असतात ते इक्वल लेवलला असतात. बरोबर आहे. अरे ह्याचा विषय आहे इक्वेशनचा, समीकरणाचा, म्हणून थोडस आपण समजून घेऊ. इक्वेशन म्हणजे समीकरणामध्ये बरोबर चिन्ह वापरलं जातं. समजा हे बरोबर चिन्ह आहे, बरोबर चिन्हाच्या दोन्हीही बाजू ह्या समान असतात. समान कशा असतात? समजा इकडं 10 अधिक 2 आहे आणि इकडं 12 आहे, तर ह्या दोन्ही बाजू सारख्या झाला, कारण 10 आणि 2 बरोबर 12च होतं आणि हे पण 12च होतं. तर अशा पद्धतीनंच हे बरोबर चिन्ह वापरलं जातं. इक्वेशन समीकरण असतात. यामध्ये आपण 12 ऐवजी आपण असं जरी लिहिलं की 4 गुणिले 3, याचं पण उत्तर 12च येतं, याचं पण उत्तर 12च येतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन्हीही साईड जे असतात याला राईट हँड साईड म्हणतात, याला लेफ्ट हँड साईड म्हणतात. तर राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड दोन्ही साईड ह्या इक्वल असतात. बरोबर आहे. आता ज्यावेळेस एखादी संख्या बघा बरोबर चिन्हामध्ये
ज्यावेळेस एखादी संख्या इकडे प्लस असते तर पलीकडे जाताना ती मायनस होते. एखादी संख्या मायनस असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना ती प्लस होते. एखादी संख्या गुणाकारात जर असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना ती भागाकारात जाते. एखादी संख्या भागाकारात असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना ती गुणाकारात जाते. अशा पद्धतीने हे इक्वेशन्स मध्ये नियम असतात. जर बाजू बदलली तर चिन्ह अपोजिट चिन्ह घेतलं जातं. त्याच पद्धतीनं इकडे 36 हे गुणाकारातले आहेत, मग हे बाजू बदलून पलीकडे जाताना ते भागाकारामध्ये जातात. म्हणून 36 हे भागाकारात आले, इथं गुणाकारात आहे, इकडे भागाकारात गेले. कसे आले कळाले? आता पहा. ओके, आता हे आपण काटाकाटी आपण करू शकतो. 12 एक 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36. 12 36 भाग घातला, 3चा भाग बसला आणि 3 इकडे भाग झाला 144 ला. 3 चोक 12, खाली उरले 2, वरून घेतला 4, 8 एक 8, 8 त्रिक 24, 8चा भाग बसला, बाकी 0. म्हणजे इथं किती आलं उत्तर? 48. म्हणून आपल्याला दुसरी संख्या ही किती आली? दुसरी संख्या ही आली 48. ज्यावेळेस गणितामध्ये एक संख्या दिली जाते, लसावी आणि मसावी दिला जातो, तर दुसरी संख्या विचारली जाते. ज्यावेळेस पहिली आणि दुसरी संख्या आणि मसावी दिला जातो त्यावेळेस लसावी काढायला सांगतात. लसावी दिला तर मसावी काढायला सांगतात. अशा पद्धतीने हे गणित असतात. तर हे समजलं का? हे आता शिकवलं ते समजलं का बघा. अशा पद्धतीचे प्रश्न बरेच असतात. समजलं काय? ओके, आता याच्यावरच दुसरं गणित पहा. अशीच संख्या सूत्र लक्षात ठेवा. शब्द बदल असतात, शब्द फिरवले जातात, फक्त शब्दाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता बघा या प्रश्नामध्ये दोन संख्येचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार 3600 म्हणजे 3600 असून 3600 असून त्याचा मसावी 18 आहे. तर त्याचा मसावी 18 आहे, तर त्या संख्येचा लसावी किती? लसावी किती? छान. तो नाम बरोबर आहे आपला. पूर्ण नाम बरोबर. गुड. लसावी किती? माझं नाम अगदी बरोबर आहे. फास्ट उत्तर आले सर्व. मी समजावून सांगणारच आहे. ओके, गुड गुड गुड. सर्वांची उत्तर बरोबर आहेत. तर एवढ्या सगळ्यांची उत्तर बरोबर आले, गणित समजावून सांगायची गरज नाही असं दिसतंय एवढ्या रिप्लाय म्हणून. तरी पण काही जणांची उत्तर नाही आली, त्याच्यामुळे आपण त्यांना समजण्यासाठी आपण देऊ. बघा, दोन संख्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी लसावी. हे लिहायची गरज नाही, फक्त एक समजण्यासाठी.
पहिली संख्या दुसरी संख्येचा गुणाकारच 36 दिलेला आहे, 3600. मसावी दिलेला आहे 18, लसावी दिलेला नाहीये. काय करायचं? सिंपल आहे. हे जे 18 आहेत गुणाकारातले इकडे भागाकारात घ्या. लसावी जशा तसं राहील इथं. 18 एक 18, 18 2 36, पुढचे 2 शून्य म्हणजे 200 लसावी. बघा, समजलं का? ज्यांनी उत्तर दिलं नाही त्यांच्यासाठी. ओके, समजलं? बरेच जणांची उत्तर आले आले होते पटकन. ओके, चला, सोपं आहे. सूत्र लक्षात ठेवा. हे सूत्र महत्वाचं आहे. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता आणखी पुढचा प्रश्न. चला. आता याच्यामध्ये शब्द बदलला होता बघा. इथं काय दिलं? पहिली संख्या दुसरी संख्या दिलेली नाही, दोघांचा गुणाकार दिला. इझी. ओके, आता आणखी एक प्रश्न. 9 व 10 या सहमूळ संख्या या 9 व 10 या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या आहेत, तर त्यांचा लसावी मसावीच्या किती पट आहे? ऑप्शन पण देतो मी. एक आहे 60 पट, 2 आहे 180 पट, 3 आहे 270 पट, 4 आहे 90 पट. चला पटकन उत्तर द्या. ऑप्शन दिला तर, ऑप्शन सांगितला तरी चालेल. बरोबर माधुर मॅम, पूनम मॅम बरोबर आहे आपला दोघींचं पण. सुवर्ण आपला पण बरोबर आहे. हा ऑप्शन 4, ऑप्शन बरोबर आहे. बरोबर आहे. तेजस सर आपलं पण. अर्चना मॅम बरोबर आहे आपलं पण. प्रथमेश सर आपलं पण बरोबर आहे. गुड. चला, सर्वांचे उत्तर बरोबर आले. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ज्या सहमूळ संख्या असतात त्याचा मसावी कधीही एकच असतो, बरोबर आहे. आणि लसावी जो असतो तो कधीही त्या संख्येचा गुणाकार असतो. म्हणजे 9 गुणिले 10 बरोबर किती झाले? 90. मग हे किती रेशो झाला? 1/90. म्हणजे मसावी 1 आहे, लसावी 90 आहे, म्हणजे किती झाला? 90 पट झाला. 90 पट झाला म्हणजे हा ऑप्शन क्रमांक 4. हा जरा फिरून प्रश्न जरी असला तरी तुम्हाला तो समजला आणि फास्ट त्याचे उत्तर मिळाले. चांगली गोष्ट आहे. परत सांगा सर. ओके, बर. हा, आता बघा, हे सहमूळ संख्या ज्या असतात त्याचा मसावी 1 असतो. आता हे नाही समजलं समजा, तर आपलं धोपट मार्ग स्वीकारा. कोणता? 9 आणि 10 याला आपल्याला भाग घालायचा आहे. कॉमन कशानं भाग जातो का? नाही जात. म्हणजे कॉमन 1 नच भाग जातो. 9 आणि 10 कॉमन कशानं भाग जातो? कशानं जात नाही, म्हणजे 1 नच जातो. 1 न जातो म्हणजे आता मसावी किती आला? 1. आणि लसावी काय आहे? एल शेप मध्ये गुणाकार करायचा. इथला 1 तर गुणाकार करायची गरज नाही. 9 गुणिले 10, 9 10 90, हे तेच आलं. आणि किती पट आहे? किती पट कसं आहे? मसावी 1 आहे, लसावी 90 आहे. 1च्या 90 पटच झाला ना. समजा इथं जर 2 असता, इथं 90 आहे,
तर 45 पट झाला तो, बरोबर आहे. याच्या दुप्पट झाला म्हणजे 45 पट झाला. इथं काय आहे, एकच्या 90 पटच झाला. समजलं? हा मसावी एकच असतो, एक कळाला नाही तर इथं आपण मांडून पण आपण करू शकतो. समजलं का आपल्याला? चला आणखी एक प्रश्न घेऊ. याच्यामध्ये आणखी उदाहरण, एक चला, प्रश्न 70 व 105, 70 व 105 या यांचा लसावी, 70 व 105 चा लसावी 210 आहे. तर मसावी किती? ह्या दोन संख्या आहेत, लसावी दिलेला आहे, मसावी काढायचा. नाही, सुवर्ण मॅम चुकलं. हे सूत्र वापरा हा, हे बरोबर आहे. चेतना मॅम बरोबर आहे आपला. चेतना मॅम उशिरा जॉईन झाले काय? आता पहिल्या सुरूच उत्तर दिलं. माधुरी मॅम बरोबर आहे आपला पण. हम्म. पुन्हा मॅम बरोबर. बरोबर. श्रेया मॅम आपलं पण बरोबर आहे. चेतना मॅम मध्ये सॉल्व्ह करत होते, टाइम लागत होता. ओके मॅडम, मॅम आपल्याला रेड्यूस करायचा आहे टाइम. ओके, टाइम रेड्यूस करायचा आहे. जास्तीत जास्त आपल्याकडं 30 सेकंद, मॅक्स टू मॅक्स 30 सेकंद स्टेट मध्ये. चला, सूत्र आहे त्या पद्धतीनं, पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणुले मसावी. पहिली संख्या 70 आहे, दुसरी संख्या 105 आहे, मसावी दिलेला 210 आहे. लसावी लसावी दिलेला आहे 210, मसावी दिलेला नाही, तिथं आपण एक मानू शकतो. 70 हे 70 इकडे आहेत, 110 105 इकडे आहेत. यांना आपण बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणलं तर ते भागाकारात जातात. इथं एक राहिलं. आता इथं भागाकार करताना सोपी पद्धत आहे. जर शेवटी शून्य असेल तर वरच, ही शेवटी जर शून्य असेल तर दोन्ही शून्य कटतात. इथं 21 राहिले, इथं 7 राहिले. 7 एक 7, 7 त्रिक 21. इथं 3 राहिले, 3 एक 3, 3 त्रिक 9, खाली उरला 1, 15 झाले. 3 5 15. उत्तर आलं 35x. 35x म्हणजे x ची किंमत होती मसावी बरोबर 35. ओके, समजला? समजलं काही गणित? ओके, रितेश सर समजलं. चला, अक्षर थोडस कसंही जरी असलं तरी ते म्हणतात ना, लफ्जों पे मत जाओ भावनाओं को समझो, तसं तुम्ही ते कन्सेप्ट समजून घ्या.
ओके. तर आपण थोडेसे अशा पद्धतीचे पण बरेच चाले आताची कमेंट चांगली होती. काय म्हणतायत? एक मिनिट. ओके. पण खंत थोडीशी आहे याच्यामध्ये. मसावी जमत आहे, लसावी जमत नाहीये. लसावी पण जमेल. जमेल सर. जे कोणी आहे ते लसावी पण जमेल, काही प्रॉब्लेम नाही. जमायलाच पाहिजे. आपण शिक्षक आहेत. शिक्षकांना जर जमणार नाही तर मग विद्यार्थ्याला कसं जमेल? आपल्याला उद्या जिल्हा परिषद शिक्षक व्हायचं, आपल्याला जिल्हा परिषद शाळा सुधारायच्या. हे जे आपल्या क्लासमध्ये जे आहेत ना, ते नक्की शाळा सुधारतील जिल्हा परिषद तुम्ही जॉईन झाल्यानंतर. त्यामुळे डोंट वरी. जसं शालेय जीवनामध्ये आपण काय करतो, ह्या ज्या अवघड गोष्टी असतात ना त्या स्किप करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या स्किप केल्या ते म्हणतात ना पृथ्वी गोल आहे, त्याच्यामुळे ते समोर येत असतं पुन्हा. चला. लसावी मसावी हा सम हो डेफिनेटली जमेल, डोंट वरी. का जमणार नाही? जमायलाच पाहिजे. थोडासा हा हे नक्कीच 100% खरं आहे. लसावी मसावी थोडा समजायला अवघड आहे, परंतु आपण प्रयत्न करा. बर, उद्या पण आपण शक्यतो आणखी याचे जे वेगवेगळ्या टाईप्सचे गणित आहेत ते आपण घेऊ. वेळ भेटला तर आपण दुसरा चॅप्टर सुरू करू. आपल्याला गणिताचे सर्व कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत एनी हाऊ, कधीपर्यंत स्टेट परीक्षेच्या अगोदर. पुन्हा आपल्याला त्याची बरेच तयारी करायची. ओके. सर्वांना आजचं लेक्चर समजलं का? ओके, समजलं. ठीक आहे. चला, तुमचा जास्त वेळ घेत नाही. सर्वांना म्हणजे उशीर झालेला आहे, 10 वाजून 10 राष्ट्रवादीचा टाइम झालेला आहे. 10 तुम्ही बघितलं असेल कधी घड्याळीमध्ये, राष्ट्रवादीच्या सर्व घड्याळीचं जे चिन्ह असतं त्याच्यामध्ये 10 वाजून 10 मिनिटच असतं. तसं 10 10 झालेलं आहे. तर आपण नक्कीच इथं स्टॉप करूत आपण. सर्वांना माझ्याकडून गुड नाईट. इथं आपण मीटिंग एंड करू शकतो. गुड नाईट एव्हरीवन. स्वीट ड्रीम. स्वीट ड्रीम म्हणताना मी जाणून बुजून हे म्हणतो की तुम्हाला ड्रीम मध्ये सुद्धा स्टेट आणि ड्रीम मध्ये सुद्धा जिल्हा परिषद शाळा दिसली पाहिजे. ओके. गुड नाईट एव्हरीवन. बाय. मीटिंग इन फॉर ऑल.